आदराई जंगल ट्रेक, जिथे सूर्यप्रकाश सुद्धा अनेक ठिकाणी जमिनीपर्यंत पोहोचत नाही. दाट जंगल, धुक्याने झाकलेले डोंगर, धबधबे, ओढे, पिंपळगावजोगा धरण आणि निसर्गाचा एक भन्नाट अनुभव आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदराई जंगल ट्रेक. क्या बात है! पैसा वसूल ट्रिप है, पैसा वसूल. काका शर्तींची वेळ आहेत का? नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आदराई जंगल ट्रेक करण्यासाठी आलेलो ना. आता आपण माळशेज घाटामध्ये माळशेज घाट आपण चढलेलो, कम्प्लिटली पुन्हा वरती आलेलो आहे. वरती आल्यानंतर आपल्याला माळशेज घाट जिथं संपतोय तिथं थोडा पुढे आलो ना आपल्याला एक पिंपळजोगा म्हणून डॅम लागतो. डॅमला जाणार रस्ता जे तिथनं आपण जाणार आदराई जंगल ट्रेकला बघू शकता. मेन रोडला इथं बोर्ड लावलेला आहे किरेश्वर, हरिश्चंद्रगड, काळू धबधबा आणि आदराई जंगल ट्रेक. तर आपण आदराई जंगल ट्रेक करणार आहात. बघू शकता हा रस्ता जातो आतमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला दाखवतो आदराई जंगल ट्रेक कशी असते ती. तर चला भेटू आता पुढे. चला मंडळी, आता इथनं आपण आतमध्ये चाललेलो आहे. बघू शकता ना बाजूलाच आपल्याला हा डॅम बघायला भेटतोय. आता इथनं आपल्याला एक ते 2 किलोमीटर आतमध्ये जायचे आपल्याला. तिथनं मग पुढे मग आपण आपला प्रवास चालू करणार आहे, खरा ट्रेकिंगचा जंगल ट्रेक. सकाळी लवकरच आम्ही मुंबईहून प्रवास सुरू केला. मुंबईपासून साधारण 150 किलोमीटर आणि पुण्यापासून जवळपास 130 किलोमीटर अंतरावर असलेला हा आहे जंगल ट्रेक. ओहो, क्या बात है! आपण पिंपळजोगा धरणाजवळ आलो आहोत. हे धरण मुला नदीवर बांधण्यात आले असून माळशेज घाटाच्या सौंदर्यात भर घालणारं महत्त्वाचं ठिकाण आहे. पावसाळ्यात ढग, डोंगर आणि धरणाचं पाणी मिळून तयार होणारं दृश्य एखाद्या चित्रासारखं वाटतं. कसा व्ह्यू आहे, कडक नाच करती का? एक नंबर. बघा बघा, एक नंबर आहे बघ. आजचा जलसा आहे, निसा जलसा. क्लायमेट भारी करत रे. बघा इथे मागे ना रस्त्यामध्ये ना एक गेट लावलेलं आहे. गेट मध्ये गाडीचे आमची बाईक आणली होती. बाईकचे 20 रुपये घेतले प्रत्येकाचे. म्हणजे आम्ही 2 गाड्या आणल्या, 40 रुपये घेतले. बाकी मग बस वगैरे आम्ही काय विचारलं नाही. बसचे आणि 4 व्हीलरचे किती पैसे आहेत. पण इथे एंट्री फाडायला लागते स्टार्टिंगला. हे पावती घेतली ना तू? हां. आणि बाकी तर पुढे गेल्यावर ते बोलतात का कुठं एंट्री फी भरायला लागत नाही. त्यामुळे तुम्ही गेल्यावरती बघूच कुठे भरायला लागते का नाही. तसं तुम्हाला अपडेट देत राहू आम्ही. अपडेट देणं आमचं काम आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला असे आपले नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. बघा आपला ड्रायव्हर कसाच कसं ऐका ना. काय रायगडवरून मागवलं, रायगडवरून. काका शर्तींची वेळ आहेत का? नाही पलत नाही शर्तींना. हा चकडा नाही म्हणून नाही बोलत काय पलवाजी ना. पण बघा काकांची बाईला कशी कडक आहेत. नाव काय यांची? आरशा बारशा. सफेद मस्त की कडक. आता कुठं चालू त्यांना? चारायला चालू आहेत काय? मारतात का? नाही मारत ना. चालेल ठीक आहे, चला. हा नाही आदराईला. हा मंडळी, आपण ना 1 ते 2 किलोमीटर पुढे आल्यानंतर आहे ना आपल्या रस्त्यामध्ये बोर्ड लागतो बघा, नागेश्वर मंदिर आणि भैरवनाथ मंदिर. आपण या मंदिराच्या इकडंच आपल्याला खाली उतरायचे आहे. इकडनं आपला प्रवास चालू होणार आहे. तर आपण इथनं आता खाली जाऊ. इथं मंदिराचं दर्शन घेऊ. इथं लेण्या आहेत, लेण्या पण बघू. लेण्या व्यतिरिक्त अजून काय बघायला भेटत असेल ते बघू, नाही तर आपली जंगल ट्रेक चालू करू. तर चला आपण इकडे खाली जाऊ. आता एंट्री घेताना दिसते. आता बघूया विचारून घेतात का नाही घेतात, ते काय बोलतात ते. परत एंट्री आहे का इकडे? ते तर आम्हाला बोलले का नाही बोलतात. ते फॉरेस्ट वाल्यांचे ते नाही आपलं. हे कुठलं? पुढे काय लागणार नाही. किती? 20 40 रुपये. ते फॉरेस्ट वाल्यांचं काहीच नाही तसं बंद. काहीच नाही काय? नाही आम्हाला ते बोलले ना असे. आपलं जाय ना स्वतःच सांगितलं तिथं का पुढे नाही लागणार मग. नाही ते येऊ शकत नाही. तर येऊ शकत नाही ते फॉरेस्ट वाले. ते कसं पाडतात ते काय त्यांना विचारायचं पण पुढे काय नाही का तुमचं. ते सांगायला त्यांचं नाव ते सांगतील. अहो त्यांचा इथं माणूस आहे का कोणी इथं? आम्ही आमचं स्वतः आहे.
नाही नाही आम्ही काय एकमेकाची कोणाला म्हणा असं काही नाही इथं. नाही आम्हाला बोलायचा प्रश्न नाही आम्ही काय 40 रुपये 400 वेळ का आम्ही बोलू नाही तसं नाही. सांगितलं असं म्हणून मी तुम्हाला सांगतो. आपण सांगितलं म्हणून आम्ही बोलतो नाही तर काय आम्हाला काय ते थोडी आम्हाला विचार नाही. पैशाचा विषय नाही फॉरेस्टवाल्यांचं संबंधच नाही. गाडी जाईल का पुढे बरं किशात हा काय बोलते काढते बाजूला. थांब थांब बघा बघा फुल असा क्राऊड आलेला दिसतो बघा किती गाड्या लागलेल्या आहेत लांबच्या लांब गाड्या लागलेल्या आहेत भरपूर इथे आता आपण पहिले आपली गाडी पार्किंग करू आणि आपण आपल्या लागू पुढच्या प्रवासाला बघू शकता म्हटलं आता आपण इथे गाडी पार्किंग केलेली आहे किंवा पार्किंग आहे प्रत्येक बाईकचे आमच्याकडे 20 रुपये घेतलेले तिथे एंट्रीला 4 व्हीलरचं आपण काय विचारलं नाही काय नाही इकडनं आता आपण जाणार आहेत अड्राई जंगल ट्रेकसाठी बघू शकता पब्लिक वगैरे किती आलेले खूप सारी अशी पब्लिक बघायला भेटते आणि आपण आता चला जाऊ पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा 1000 वर्षापूर्वी बांधलेले हे किरेश्वर गावातील नागेश्वर मंदिर 10व्या शतकात शिल्हार वंशातील झांज नावाच्या राजाने या मंदिराची निर्मिती केली आहे. मंदिरावरील कोरीवकाम आजही पाहण्यासारखं आहे. कोरीवकाम दिसतो आपल्याला प्रत्येक ठिकाणी कोरीवकाम दिसतोय समोर पण दिसतो आपल्याला कदाचित ही मूर्ती कसली माहीत नाही मला पण विष्णूचा अवतार आहे का काय ते ॲक्च्युली माहीत नाही त्यामुळे आपण बोलणं चुकीचं आहे. काम बघा कसं आहे एक नंबर पण भारी एक नंबर वाटतोय. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. इकडे पण आपल्याला महादेवाची पिंड बघायला भेटतात खूप साऱ्या 3 पिंड बघू शकता इथे 4 पिंड आहेत हे बघा 1 2 3 4 पिंड बघायला भेटतात भारी परिसर एक नंबर. तर मंडळी आपण महादेवाच्या मंदिरात दर्शन घेतलेलं आहे आता आपण अड्राई जंगल ट्रेकसाठी चाललेलो आहे. आता दिनेश पुढे गेलेलं आहे प्रसाद नमी आहे मागे आणि आता शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचे कारण की इथना खरा जंगल ट्रेक स्टार्ट झालेला आहे मंदिराच्या मागूनच आपण चाललेलो आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघू शकता चाललेलं आहे दिनेश भाऊ पुढे आणि आपण आहेत अरे मिरची आहे तिथं मिरची का खेती आहे मिरची का हे पण शेत पूर्ण भरलं आहे तिने शेतात मिरचीची आहे ती दिसून येत नाही रे ती चुकली आता वाटतं ती पावसाळ्याचं कारभार नाही वाटतं मिरचीला वाटतं. पहिल्याच काही मिनिटात जंगल आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातं. शहरातील हॉर्न नाही फक्त पक्ष्यांचा आवाज वाहणाऱ्या पाण्याचा आवाज आणि झाडावर पडणाऱ्या पावसाचा थेंबाची सुंदरता या सर्व गोष्टी मिळून बनलेली सुंदरता काही स्वर्गापेक्षा कमी नव्हती. स्वर्गापेक्षा वेगळाच अनुभव होतं हे. खूप सारे असे करवंदाची झाडं बघायला भेटतात आपल्याला आणि हा कोणता वेगळाच झाड आहे काय माहित पण करवंदाची झाडं आहेत ना खूप बघायला भेटतात इथं आपल्याला म्हणजे आता ह्या भागावरती करवंदाची झाडं बघायला भेटतात पुढे अजून दुसरं काय बघायला भेटू शकतो आपल्याला बघू शकता काहीच अंतर आपण आल्यानंतर आपल्याला पहिला वॉटरफॉल बघायला भेटतोय. पाणी कमी आहे पाऊस नाही पडला 2 दिवस त्यामुळे इथे वॉटरफॉलला पण हा पहिला वॉटरफॉल आपल्याला बघायला भेटलेला आहे अड्राई जंगल ट्रेकचा. बघू शकता मंडळी आपल्याला आहेत ना दोन्ही साईडून ना रानटी लिंबू बघायला भेटतात. रानटी लिंबूचे झाड आहेत पूर्ण बघू शकता इकडं पण जास्त आपल्याला रानटी लिंबाचे झाड बघायला भेटतात. बघा मंडळी आपल्याला रानटी लिंबूचं झाड बघायला भेटतोय. जंगलातले जे लिंबू असतात त्या लिंबूचे झाडे हे लिंबू खाण्यासाठी नसतात कारण की ते कडू असतात. जंगलातले जे प्राणी वगैरे असतात गुरे वगैरे असतात तेच खातात माणूस नाही खाऊ शकत कारण की खूप कडू असतात हे ना वास पण म्हणजे एवढा आंबट वास नाही त्याचा तसं आपला जो लिंबू असतो त्याचा आंबट वास येतो ना तसं वास येत नाही तर याचा वेगळाच वास येतो रानटी लिंबू येते बोलतो त्याला. मंडळी आता आपण ना कालू वॉटरफॉलच्या व्ह्यू पॉईंटला आलेलो आहे बघू शकता हवा किती सुटलेली आहे खूप अशी हवा सुटलेली चालता सुद्धा येत नाही एवढी हवा सुटलेली आहे. अरे अवस्था बघा एन्जॉय माझा मित्र राहिला मागे प्रसाद खूप बेकार सुटलेली आहे आवाज येईल का नाही मला माहित नाही पण शूट करण्याचा प्रयत्न करू आपण. मागे दिसतो तो रिव्हर्स वॉटरफॉल आहे बघू शकता खूप अशी हवा सुटले त्यामुळे आपल्याला खूप सारा प्रॉब्लेम होतो शूट करण्यासाठी
बघ खतरनाक असं रिवर्स वॉटरफॉल आहे बघा. लय वेगळ्या नावाचं आहे. आहे जिवंत आहे जिवंत आहे अजून. आलो पैसा वसूल ट्रिप आहे. पैसा वसूल. खतरनाक रिवर्स वॉटरफॉल आहे. मंदिरात आपण आदराई जंगल ट्रेक करताना येत ना आपण कालू वॉटरफॉलच्या इथे आलेलं बघू शकता. खाली उतरलो ना तिथं खाली आपलं पब्लिक दिसते बघायला. हा कालू वॉटरफॉल आहे आणि रिवर्स वॉटरफॉल होतो बघू शकता. आपल्या मागे आपला रिवर्स वॉटरफॉल बघायला भेटतो आणि खूप सारे असे पब्लिक आपल्याला बघायला भेटते. विकेंड असल्यामुळे ना खूप सारे पब्लिक आलेले खूप अशा हवा आहे त्यामुळे आपल्याला तिकडे शूट करता येत नाही काय नाही. त्यामुळे दुसरीला पॉईंटला होता मंडळी. किती आमची आता जरा आराम करतोय तर बघू शकता. जय भाऊनी काय खाऊ आणलाय? खाऊ ना आणला हॉटेल आणलं. चना वेल होतात ना चना चटपटी. फुल अशी कचकी आता फुल खारा काय काय होतं फुल प्रोटीन काय हरभरा आहे. फक्त बाकीचा आवाज ना केला आता आपण चाललेलो आहे पुढच्या प्रवासासाठी. हवा खूप आहे. आवाज येईल का नाही मला माहीत नाही पण आपण आता इथे पुढे जाऊ. आता क्राऊड बघा खूप असा क्राऊड आहे. आदराई जंगल हे पश्चिम घाटाचा भाग आहे. पश्चिम घाट हा जगातील महत्त्वाचा जैवविविधता क्षेत्रापैकी एक आहे. येथे हिरडा, भेरडा, जांभूळ, करवंद, उंबर, आंबा, पिंपल, वड, औषधी वनस्पती, शेवाल आणि असंख्य प्रकारचे रानफुलं आढळतात. हे झाड बघू शकता किती मोठं झाड आहे मंडळी. बाबू हे बघ खूप मोठी झाडं पाहायला भेटतात आपल्याला तिथं. खोडबाण किती मोठे कसलं मोठं खोड झाडं आहे एक नंबर. खूप अशी मोठी झाडं पाहायला भेटतात आपल्याला जंगलामध्ये. थोडा पुढं आलं ना मंडळी तर बघू शकता किती मोठं झाड बघायला भेटतं आपल्याला पडलेला. बघा किती मोठा झाड आहे बा. पूर्ण रस्ता त्यांनी हे केलेलं आहे. ॲक्च्युली बराच साईडून रस्ता आहे म्हणून काय नाही. आणि पुढं आल्यानंतर ना तुम्हाला परत एक सेम बघायला भेटतो. किती मोठा आहे. एक मिनिट बघा किती मोठं झाड आहे. बघा बापरे कसला मोठं झाड आहे. कर चालू मोठमोठी झाडं पडलेली आहेत. या परिसरात माकडं, खारी, रानडुक्कर, भेकर, ससे, विविध प्रकारचे प्राणी आणि सरपटणारे प्राणी आढळतात. कधीकधी बिबट्याचाही या परिसरात वावर असल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगतात. याच कारणामुळे जंगलात नेहमी शांत राहणं आणि निसर्गाचा आदर करणं महत्त्वाचं असतं. वारुळ बघू शकता किती मोठं असं वारुळ बघायला भेटतं आपल्याला. खूप मोठं वारुळ आहे. किती दिवस गेले असतील बांधण्यासाठी कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. कारण की खूप मोठं असं वारुळ बघायला भेटतं आपल्याला इथे. आला 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 वॉटरफॉल आला मंडळी. पोचलो आता बघा आपण. खाली दिसायला लागलेले आपल्या इथं आता हॉटेल दिसायला लागले. समजायचं आपण आपल्या डेस्टिनेशनला आलेलो आहे. एक नंबर. चला आता पटकन पोहोचू आपण इथे. पब्लिक आले भरपूर. पाणी आहे का नाही काय माहित. क्लायमेट लय भारी दिसतो आता इथं. चला चला हे हॉटेल्स वगैरे बघायला भेटत आपल्याला इथे शेवटच्या पॉइंटला. बघा मंडळी खूप सारे असे हॉटेल्स बघायला भेटतात आपल्याला इथे. हे मका वगैरे. आणि अखेर पोचतो आपण या जंगल ट्रेकच्या सर्वात सुंदर ठिकाणी. समोर धुक्याने झाकलेले डोंगर, खोल दऱ्या आणि दूरवरून दिसणारे धबधबे हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करता येते
पण प्रत्यक्ष अनुभव मात्र शब्दा पलीकडचा आहे. मंडळी बघू शकता कसा क्लायमेट आहे इथला खतरनाक आणि पब्लिक खूप सारी आपल्याला बघायला भेटते. पाणी कमी आहे पण खूप सारी अशी पब्लिक इथं आलेली आहे. क्लायमेट एक नंबर भारी झालेलं बघू शकता. तो कडा पण शेवटचा कसा भारी दिसतोय एक नंबर. नाही तर आपण इकडे खाली चाललो आता. खाली जाऊन आता एक्सप्लोर करू आता. जन्नत जन्नत जन्नत. बघा मंडळी कसा क्लायमेट आहे इकडचा. क्लाउड बघा पाणी बघा वॉटरफॉलचा एक नंबर. बघू शकता मंडळी कशा प्रकारे खूप मजा आहे. क्लायमेट बघा मंडळी कसा क्लायमेट काय भारी आहे बघा एक नंबर. बघा मंडळी हा वॉटरफॉल नाही का वरती दिसतो आपल्याला ना तोच इथं खाली आलेला आहे. बघू शकता कशा प्रकारे पूर्ण खाली आलेला आहे तो पूर्ण इथं खाली जातोय आपण फिरून फिरून. मित्रांनो, आयुष्यात पैसा खूप महत्त्वाचा आहे, पण अधूनमधून अशा निसर्गरम्य ठिकाणी स्वतःसाठी वेळ काढणे तितकंच महत्त्वाचं आहे. निसर्ग आपल्याला शांत राहायला, संयम ठेवायला आणि छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिकवतं. तर मित्रांनो, असा होता आजचा आदराई जंगल ट्रेकचा संपूर्ण अनुभव. मंडळी अशा प्रकारे आपले आहे ना आदराई ट्रेकचा शेवटचा पॉईंट हा कंप्लीट झालेला आहे. बघू शकता आपण शेवटच्या पॉईंटला गेत आणि आता आपण इथनं आता परतीचा प्रवास चालू करणार आहेत. तर चला मंडळी, व्हिडिओचा शेवट हा इथंच करतो. आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन पण दाबा. त्यामुळे तुम्हाला आपल्या अशा नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.